वर्षापासून वापरात आणली जाणार आहे याबद्दल आणि पोर्टलबद्दल आणखी काय सांगाल? आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका या क्षेत्रामध्ये आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे 150 दिवशी सुधारणा कार्यक्रम अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस याकरिता केडी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी प्रणाली विकसित केलेली आहे। याच्यामध्ये आपण BPMS त्याचबरोबर इतर सर्व प्रकारची NOCs उदाहरण स्वरूपात फायर NOC, टॅक्स, वॉटर, गार्डन आणि ड्रेनेज हे सगळे NOCs एकच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून नागरिकांना आणि विकासकांना जलद गतीने आणि सुलभ गतीने देणार आहोत। याकरिता आपण प्रणाली विकसित केलेली आहे आणि यामुळे नागरिकांना जलद गतीने सगळे उपलब्ध होणार आहे, वेळेचीही बचत होणार आहे। हे पोर्टल तयार करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? सर्वप्रथम आम्ही जेव्हा ये पूर्ण बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग करण्याकरिता स्टडी केला तर असं लक्षात आलं की नागरिकांना विविध ठिकाणी NOC साठी अप्लाय करावा लागतो, विकासकांनाही प्रत्येक ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन वाट पाहावी लागत आहे, त्यामुळे डिलेज भरपूर व्हायचे, NOCs भेटायलाही अडचण यायचे आणि त्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता होत होती। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक विशिष्ट कालावधीमध्ये सर्व अर्जदारांना ही सगळी गोष्टी कसे एकच प्लॅटफॉर्मवर भेटून जाईल तर याच्यासाठी एक उपलब्ध करून आपण सॉफ्टवेअर देऊ आणि त्यामुळे आपण हे सॉफ्टवेअर विकसित करण्याची आपण प्रणाली असा एक निर्णय घेतला आणि त्यानंतर आपण सर्व डिपार्टमेंट सोबत चर्चा करून अशी प्रणाली विकसित केली। केडी स्विफ्टचे मुख्य फीचर्स काय असणार आहे? बेसिकली केडी स्विफ्ट अंतर्गत आपण काय केलेलं आहे की बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम जे आपला आहे ते होता त्याच्यासोबत आपण केडी स्विफ्टच्या सिंगल विंडो इंटिग्रेट करून विविध प्रकारची NOCs त्याच्यामध्ये एकत्रित रीतीने देतोय। 6 ते 7 प्रकारची NOCs आपण याच्यामध्ये इंटिग्रेट करून दिलेली आहे। आता अर्जदारांना फक्त एकच ठिकाणी जाऊन लॉग इन करायचे, तिथे अर्ज करून सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन सबमिट करायचे, त्याच पोर्टलवरून सगळे NOCs साठी तो अर्ज प्रत्येक विभागाला जाणार आणि विशिष्ट कालावधीमध्ये NOCs निर्गमित होऊन ते अर्जदाराला CC कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा इतर प्रकारची NOCs त्या ठिकाणी भेटणार आहे। केडी स्विफ्टमुळे टाइम आणि वेळेची आणि बाकीच्या गोष्टींची कशी बचत होऊ शकते आणि कशी प्रणाली लवकर प्रोसेशन होऊ शकते याचा सो अगोदर आमचा असा अनुभव आला की एखादा प्रकरणला कधी कधी 4 महिने 5 महिने 6 महिनेही लागत होते, पण आता या प्रणालीवर आल्यानंतर अर्जदाराला आपण 28 दिवसामध्ये आपण सर्व ना हरकत आणि सर्टिफिकेट्स या केडी स्विफ्ट मार्फत उपलब्ध करून देणार आहे। देअरफॉर देर इज अ टाइम लिमिट, टाइम बाउंड पद्धतीने आपण त्यांना हे देणार आहोत, त्यामुळे वेळेची बचत नक्कीच होईल, पारदर्शकता या प्रणालीमुळे येणार आहे। आपल्या विभागास आवश्यकता आहे याबाबत आपले काय म्हणणे आहे? केडी स्विफ्ट हा नवीन प्रणाली आपण उदयास आणली आता सर्व माननीय आयुक्त महोदय यांच्या हस्ते आपण ती प्रणाली ऍक्टिव्हेट झालेली आहे आता सध्या। यापूर्वी आपण ज्या परमिशन्स वगैरे घ्यायचो त्या ऑदर डिपार्टमेंटच्या हार्ड कॉपीजमध्ये घेत होतो आणि ती ऑफलाईन राहायचं होतं। आता केडी स्विफ्टद्वारे आपण वन विंडोवरती येतो आणि सर्व डिपार्टमेंट जसे फायर NOC, प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स वगैरे या सर्वच आपण एका विंडोमध्ये येतो आणि ऑनलाईन प्रणाली थ्रू घेतो। महाराष्ट्र शासनाच्या PPMS प्रणाली आणि वन विंडो हा एकत्रित करून आपण नव्याने हा केडी स्विफ्ट असा हा सॉफ्टवेअर डेव्हलप केला आहे आणि शासनाचे उद्देश पण होता की हा टोटल ऑनलाईन झाला पाहिजे, मिनिमम ह्युमन इंटरफरन्स असा पाहिजे, त्या दृष्टीने आपण हा ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि ही नक्कीच सर्वांना उपयोगी पडेल। सदरच्या प्रणालीचा बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला यावर काय परिणाम होणार आहे? बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाचा दाखला देताना ज्या काही NOC लागतात सर्वसामान्य माणसाला या NOC बद्दल बहुतांशी कल्पनाच नसते, कारण विकासक आणि आर्किटेक्ट असतात त्यांनाच ही कल्पना असते, सर्वसामान्य माणसाला याबाबत माहिती नसतं आणि त्यामुळे तो बांधकाम परवानगीला सहजासहजी पुढे येत नाही या सिकाची वास्तुस्थिती आहे आज। कारण बऱ्याचशा NOC लागतात, मग त्याला वेळ लागतो, हे लागतो, त्यामुळे ह्या एकाच विंडोवर त्या सगळ्या असल्यामुळे
त्यांनाही समजणार आहे की या एनओसी इथे लगेच लागतात आणि त्या आपण विथ कालावधीत सुद्धा देतोय. त्यामुळे बांधकाम परवानगी प्रोसेस तर फास्ट होणार आहे. त्यापेक्षा सर्वसामान्य माणूस त्वरित परवानगीसाठी कसा अर्ज करू शकतो यासाठी ते प्रोत्साहित होणार आहे. आणि त्याचा मॅन्युअल इंटरफरन्स पण राहणार नाही. हां, परत अकाउंटन्सी ऍश्युअर्ड होईल त्याच्यामध्ये आणि लेस पेपर. या सगळ्या प्रणालीमध्ये विकासकांची एक प्रकारची मागणी होती की या विलंब टाळण्यासाठी आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे धोरण असतं की बाबा यांची कामं लवकर झाली पाहिजेत, ऑनलाईन झाले पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं माननीय आयुक्त महोदयांनी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम असून विहित वेळेमध्ये विना विलंब विकासकाला एकाच क्लिकवरती, आर्किटेक्टला एका क्लिकवरती अशी प्रणाली विकसित झाल्याने त्यांच्या परवानगीला मिळणारा जो विलंब आहे तो दूर होऊन त्यांचा विकास योग्य रीतीने आणि विहित वेळेत होईल. त्यामुळे हे सगळ्यांना हेल्पफुल आहे, वास्तू विशारद असतील किंवा विकासक असतील. यात परत अजून ऍडिशन असं करता येईल, रिअल टाइम ट्रॅकिंग हा एक विषय महत्वाचा आहे. ज्या डिपार्टमेंटचे आपल्याला एनओसीज वगैरे प्राप्त होईल या कुठे पेंडन्सी आहे तीही कळेल. एनओसी प्राप्त झाल्यानंतर एसएमएसद्वारे विकासक आणि आर्किटेक्ट या दोघांना सुद्धा आपला एसएमएस जाईल. ती सुद्धा एक चांगली प्रणाली आहे, त्यात ऍक्टिव्हेट झालेली आहे. हा सुद्धा चांगला फीचर्स आहे केडी स्विफ्टचा. आणि केडी स्विफ्टमुळे टाइम जो लागायचा एनओसीला परवानगीला त्याच्यात काही बदल होणार आहे का? काही लवकर होईल का? त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? यापूर्वी आर्किटेक्ट आणि विकासक यांना प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वेगळी एनओसी साठी दाखल करावं लागायचं. त्या अर्ज प्राप्त झाल्यानंतर मग आपण पुन्हा त्याची बीपीएमएस वरती अपलोड केल्यानंतर ती परवानगी मिळायची. आता सध्या स्थितीत आपण सर्व एकत्रित पकडून ती 28 दिवसात करतो आणि प्रत्येक विभागाला आपण टाइम लिमिट डिसाईड केलेली आहे. ती ऑलमोस्ट 10 डेज अशी आहे. ती त्या 10 दिवसात त्यांना देणं कंपल्सरी आहे आणि तो डॅशबोर्ड थ्रू माननीय आयुक्त मध्ये हे सर्व स्क्रुटनी. याखालीच त्यांना त्याचे जे पेमेंट आहेत ते सुद्धा आपण तिथं पेमेंट गेटवे लिंक केल्यामुळे लगेच त्याच ठिकाणी त्याला पेमेंट पण करता येईल आणि ताबडतोब त्यांची एनओसी तिथे जनरेट होऊन त्यांना दिसणार आहे. त्यामुळे त्यांना फायदेशीर होईल. आणि ही जी पोर्टल आणि जी प्रणाली आहे ही फक्त विकासकांसाठीच आहे की आणखीन म्हणजे कोण कोण याचा उपभोग घेऊ शकतात हे थोडक्यात सांगा. आता सध्या जी स्विफ्ट केडी स्विफ्ट आहे ती बीपीएमएस इंटिग्रेटेड विथ सिंगल विंडो असं आहे. सिंगल विंडोची ह्या वेगळी प्रणाली आहे. त्यात जर एखादा फायर एनओसी जरी आवश्यकता असेल किंवा ट्री कटिंगसाठी एखादी एनओसी असेल तर ती सेपरेट त्या डिपार्टमेंटला अप्लाय करतील आणि त्यांना सुद्धा नागरिकांना सुद्धा ती उपयोगात येऊ शकते. आणि ही सर्वांसाठीच उपयोगाची असल्यामुळे ती सर्वसामान्य नागरिक, आर्किटेक्ट आणि विकासक सर्वांसाठीच ती उपयोगी